जय श्री सद्गुरु माणिक प्रभू. जय श्री गुरुदेव दत्त. अध्याय 43. निर्याण. व्यंकम्मा देवी. व्यंकम्मा ही परमसमर्थ योगिनी सर्वांनाच पूज्य होती. तिची योग्यता प्रभूंखालोखाल मानली जात असे. श्रीमंत व्यापारी घरातील बालविधवा असलेली व्यंकम्मा आपल्या कुटुंबियांबरोबर पुरात सापडून वाहून जात होती. अचानक तेथे प्रकट होऊन प्रभूंनी तिला हात देऊन बाहेर काढले व ते गुप्त झाले. सर्व कुटुंबीय वाहून गेल्यामुळे लहान वयाची व्यंकम्मा एका क्षणात अनाथ झाली. सैरभैर होऊन फिरत ती माणिकनगरला पोहोचली. तेथे तिला प्रभू दिसले. त्या दिवसापासून व्यंकम्मा प्रभुभक्तीत लीन होऊन संन्यासी जीवन जगू लागली. कायम शुभ्र वस्त्रे परिधान करणारी व्यंकम्मा सदैव प्रभुचिंतनात निमग्न असे. नृसिंह तात्यांच्या समाधीनंतर व्यंकम्माने आपली देहयात्रा संपवण्याचा निश्चय केला. काही दिवस अहोरात्र प्रभुभजनात घालवल्यानंतर व्यंकम्मा समाधी अवस्थेत जाऊन निचेष्ट पडली. व्यंकम्माचे देहावसन झाले असे समजून कोमटी जमातीच्या तिच्या जातबाईंनी कोमट्यांच्या पद्धतीप्रमाणे प्रेतयात्रेची व अंत्यसंस्काराची तयारी केली. ते व्यंकम्माला उचलू लागताच तिच्या मुखातून ओंकारध्वनी निघू लागला. तो ऐकून सर्वजण चकित झाले, पण जिवंतपणाचे काहीही लक्षण दिसत नसल्यामुळे ते तिला परत उचलू लागले. तरीही ओंकारध्वनी निघतोच आहे हे पाहून काय करावे ते त्यांना कळेना. पण प्रभू सर्वज्ञ असल्यामुळे त्यांनी व्यंकम्माच्या अंतःकरणात काय आहे हे ओळखले. प्रभू त्यांना म्हणाले, तिच्या मनात सामान्य माणसाप्रमाणे अंत्यसंस्कार न होता ब्राह्मणांकडून समाधी मिळावी असे आहे. म्हणून तुम्ही कोणीही तिला स्पर्श करू नका. मग प्रभू आज्ञेप्रमाणे ब्राह्मणांनी व्यंकम्माच्या देहावर यथायोग्य संस्कार केले. हे संस्कार सुरू होताच व्यंकम्माच्या मुखातून ओंकार निघणे बंद झाले. हा प्रसंग प्रत्यक्ष बघितलेल्या प्रभुचरित्र लेखक रामचंद्र सोलापूरकर यांनी लिहिले आहे. प्रभूंनी व्यंकम्मासाठी सेवेकरी ब्राह्मण मंडळींकडून विमान बांधून सुशोभित मखर तयार करविले. नंतर प्रभू आज्ञेप्रमाणे मी व बापाचार्यांनी तिला आंघोळ घालून नवीन शुभ्र पातळ नेसवले. तिच्या सर्वांगाला भस्म लावले. कपाळाला शुभ्र गंध व अक्षत लावले. गळ्यात रुद्राक्षांच्या माळा घातल्या. हे सर्व संस्कार झाल्यावर निचेष्ट पडलेली व्यंकम्मा उठली. तिने प्रभूंना आणि विठाबाईला नमस्कार केला. मग तिने मांडी घालून योगासन साधून अक्षयची समाधी लावली. त्यावेळी अवधूत चिंतन असा एकच ध्वनी होऊन सर्वत्र वाद्यांचा गजर झाला. मग व्यंकम्माची समाधी यात्रा निघाली. व्यंकम्माचा देह ठेवलेले विमान उचलण्यास 8 ब्राह्मण लागले. चोहोकडून खारका, खोबऱ्याच्या वाट्या, सुपाऱ्या, गुलाल, बुक्का, तुळशी, फुले उधळले गेले. चवल्या पावल्या आणि कित्येकांनी तर रुपयेही उधळले. पुढे शेकडो साधुसंत व बैरागी यांचा भजनाचा तांडा चालला होता. अरब, रोहिले, परदेशी यांच्या बंदुकांच्या बारांचा तडाखा चालू होता. अशा समारंभाने व्यंकम्माचे विमान टेहळदासाच्या आईच्या समाधीजवळ आणून उतरवले. तेथे अरब, रोहिले वगैरे यवन लोकांनी हत्यारे खाली ठेवून व्यंकम्माला फात्या दिला. आज हमारी बहन हमको छोडकर खुदा के पास चली गई असे म्हणून त्या यवनांनी अश्रुपात केला. समाधी यात्रेला आसपासच्या गावातील माणसेही जमली होती. प्रभू महाराजांनी सर्वांच्या हातून व्यंकम्माची यथासांग पूजा आरती केली. मग व्यंकम्माला विमानातून समाधीच्या जागी बसवले. त्यावेळी सर्वत्र दत्तनामाचा गजर झाला. त्यानंतर प्रभू महाराजांनी प्रसाद वाटला. रामचंद्रबुवा पुढे म्हणतात, व्यंकम्मा ही सामान्य स्त्री नव्हती. ती अनेक वर्षे तपश्चर्येत घालवलेली संन्यासिनी होती. ती प्रत्यक्ष सिद्ध योगिनी होती. लोक तिला पार्वतीचा अवतार मानत.
व्यंकम्माची योग्यता प्रभूंच्या खालोखाल मानली जात असे. जेथे देवी व्यंकम्मांचा देह भूमिगत झाला आहे त्या ठिकाणी एखादी इमारत बांधावी अशी इच्छा भक्तमंडळींनी प्रभूंजवळ व्यक्त केली. तेव्हा प्रभू म्हणाले, तिच्या अंगी सामर्थ्य असेल तर ती आपले देऊळ करून घेईल. आपण काळजी करण्याचे कारण नाही. हे ऐकून लोक निराश झाले. पण पुढे काही काळानंतर देवी व्यंकम्मांचे मोठे देऊळ उभारले जाऊन सकाळ संध्याकाळ पूजा सुरू झाली. प्रभूंच्या खालोखाल व्यंकम्मांचे देवालय असून तेथे होम हवन, नवरात्रादी देवीचे सर्व उत्सव होतात. तेथे केलेले नवस पूर्ण होतात असा समज आहे. देवी मधुमती ही भगवान दत्तात्रेयाची शक्ती असून तीच व्यंकम्मांच्या रूपाने प्रभूसन्निध राहिली असा समज आहे. या देवळाच्या बांधकामाचा किंवा इतर खर्च प्रभू संस्थानावर पडला नाही. रावजी बुवांमार्फत मुंबईच्या प्रभूभक्तांनी 25-30 हजार रुपये खर्च करून देऊळ व आसपासचा परिसर याचे बांधकाम करवले. अशा तऱ्हेने प्रभूंच्या इच्छेप्रमाणे व्यंकम्मांनी आपल्या सामर्थ्याने आपले देऊळ बांधून घेतले. व्यंकम्मांची समाधी इसवी सन 23 ऑगस्ट 1862 रोजी झाली. जय श्री सद्गुरु माणिक प्रभू. जय श्री गुरुदेव दत्त.